कारण त्यांना पहिल्यांदा निवडणूक लावल्याबद्दल त्यांनी आभार मानले, कारण आम्हाला बॅलेट पेपर बघायची संधी तुमच्यामुळे मिळालेली आहे. ही जर निवडणूक बिनविरोध झाली असती तर आमच्यापर्यंत कोणच आलं नसतं. आज मंत्री सुद्धा येऊन आम्हाला मतदान मागण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे तुम्ही ही प्रक्रिया चालू केल्याबद्दल मतदानाने आनंद व्यक्त केला. तुमच्या उमेदवारीमुळे भाजपनं दसका घेतल्यानं अशी तुम्ही काल तक्रार केली की चेन वोटिंग होण्याची शक्यता आहे. काय हा प्रकार आहे, तुम्ही काय तक्रार केली? चेन वोटिंग म्हणजे काय? मतपत्रिकेच्या आकाराची एक खोटी मतपत्रिका तयार करायची, मतपत्रिका घ्यायची आणि ती खोटी मतपत्रिका ती आत टाकायची आणि खरी मतपत्रिका बाहेर आणून द्यायची. आणि मग बाहेर कोण बसलेला माणूस असेल तो त्याच्यावर मतदान करणार, तो दुसरा जो मतदार आहे तो आत नेऊन टाकणार आणि त्याची स्वतःची मतपत्रिका बाहेर आणणार. एकच माणूस एक ठिकाणी बसून या सगळी मतं त्या ठिकाणी टाकणार, असं चेन वोटिंगचं असतं. असा काय प्रयत्न ह्या होण्याची शक्यता वाटली म्हणून तक्रार दिली ना काल. झाल्यावर तक्रार करण्यापेक्षा व्हायच्या आधी तक्रार केली आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्याने आमची दखल घेऊन तसे आदेशही काढलेत की जर त्या ठिकाणी एखादी खोटी मतपत्रिका ज्यामध्ये सापडली तर तिथल्या अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाईल.